नवी मुंबईतून धक्कादायक बातमी हाती येते। नवी मुंबईत प्रेम प्रकरणातून 15 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे। मृत स्वप्नील सोनावळे याला काल संध्याकाळी 5 जणांनी बेदम मारहाण केली होती। त्यानंतर त्याला उपचारासाठी डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अखेर उपचारादरम्यान स्वप्नीलचा मृत्यू झालाय। अधिक माहिती देण्यासाठी विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनायक, ज्यांनी कोणी मारहाण केली ते सगळेजण नेमके कोण आहेत आणि आता या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली आहे? नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। काल रात्री 8-9 वाजता स्वप्नील सोनवणे आहे हा नेरूळ सेक्टर 13 मध्ये असताना नाईक परिवार म्हणून आहे करावे गावातली, त्यांनी त्याला 4-5 लोकांनी बेदम मारहाण केलेली आहे। गेल्या काही दिवसापासून जी अल्पवयीन मुलगी होती, 13 वर्षाची मुलगी आहे, आणि स्वप्नील सोनवणे यांच्यामध्ये प्रेम प्रकरणाचा संबंध तयार होते। त्या संदर्भात घरच्यांना संशय आला होता आणि दोन्ही जे नाईक परिवार आहे त्यांनी सोनवणे परिवाराला आपल्या घरी बोलवलं होतं। मात्र त्या बोलवलं असताना त्यांनी संपूर्ण परिवाराला सुद्धा मारहाण केलेली आहे आणि स्वप्नील याला बेदम मारहाण केल्यामुळे त्याला अतिरक्तस्राव झाला होता आणि रात्री नेरूळतील डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केला असता त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं रात्री। त्यामुळे पहाटे 3 ते 4 वाजता नेरूळ पोलिसांनी जे नाईक परिवार आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। 5 लोकांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापपर्यंत। त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे नाईक फॅमिलीवरती। विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।